समाज प्रबोधनकार कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा उद्या विवाह सोहळा पार पडतोय। आपण आता विवाह स्थळाच्या परिसरामध्ये आहोत आणि जवळपास 5 ते 6 एकरामध्ये जी विवाह सोहळ्याची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे जवळपास 100 एकरामध्ये पार्किंगची व्यवस्था असेल, जेवणाची व्यवस्था असेल, अशा विविध व्यवस्था ज्या आहेत त्या या परिसरामध्ये करण्यात आलेल्या आहेत। आपण हे जे मुख्य व्यासपीठ बघितलं तर त्या शेजारी संत महंत जे आहेत त्यांच्यासाठी वेगळी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यांच्यासाठी एक वेगळं व्यासपीठ जे आहे ते निर्माण करण्यात आलेलं आहे। तर VIP आसन व्यवस्था जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। उजव्या बाजूला VIP बसतील अशी व्यवस्था या विवाहाच्या निमित्तानं करण्यात आलेली आहे। ज्ञानेश्वरी आणि साहिल या दोघांचा विवाह सोहळा उद्या संपन्न होतोय। खरं तर साहिल शिरप जे आहे ते मूळ ते पुणे जिल्ह्यातले आहे आणि सध्या मुंबईमध्ये ते मोठे उद्योजक असल्याची माहिती आहे। समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांच्या या शाही विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांना देखील निमंत्रित करण्यात आलेलं आहे। स्वतः इंदुरीकर महाराजांनी देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं आहे। त्यासोबत अनेक मंत्री असतील, त्यासोबत इतर मान्यवर असतील, विविध क्षेत्रातले त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। वरळी मंडळींकडे जर आपण कटाक्ष टाकला तर जवळपास 1 लाखाहून अधिक जे वरळी आहेत ते या विवाह सोहळ्यास उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे। आणि खरं बघितलं तर यामध्ये एक वारकरी संप्रदायाचा झलक जी आहे या विवाह सोहळ्यामध्ये पाहायला मिळणार आहे। जे वधू आणि वर आहे ते व्यासपीठापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्यासमोर टाळ आणि मृदुंगी घेऊन असलेले बालवारकरी असणार आहेत। आणि याच ठिकाणी आता हे सप्त्याचं देखील मैदान आहे आणि त्यापूर्वी विवाह सोहळ्यापूर्वी ध्वज मिरवणूक जी आहे ती पार पडणार आहे आणि त्यानंतर कीर्तन पार पडेल आणि नंतर जो विवाह आहे तो 6:50 पार पडणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर मोठी व्यवस्था जी आहे ती या विवाहाच्या निमित्तानं करण्यात आलेली आहे आणि अनेक मान्यवर या विवाह सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत। कुठंतरी त्यांच्या मुलीच्या आपण जर साखरपुडा बघितला तो शाही पद्धतीने झाला होता, त्यावर अनेक टीकेची झोड उठली होती। त्यानंतर मात्र इंदुरीकर महाराजांनी थेट आव्हानच दिलं की मी विवाह सोहळा देखील थाटामाटात करणार आणि त्याच पद्धतीने हा विवाह संपन्न होत आहे। त्यामुळे या विवाह सोहळ्यात आता कोण कोण उपस्थित राहतं आणि कशा पद्धतीने हा शाही विवाह सोहळा पार पडतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।